आज आपण हे जे उद्घाटन केलं हे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये असं कधीच कोणी करायचा प्रयत्न केला नाही की घनकचरा किंवा घाण पाण्याचा वापर शुद्धीकरण करून शेतकऱ्यांना देण्याचं काम जर कोणी केलं असेल देशामध्ये तर ते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलं। हा एक प्रयत्न होता। 11 चारी असेल, 12 चारी असेल, गणेश बंधारे असतील, जवळपास 3 फाट्या आपण काढलेल्या आहेत। एक वृंदावन बंधाऱ्याला आहे, एक 11 चारीला आहे, एक 12 चारीला आहे आणि एक गणेश बंधाऱ्याला आहे। 4 फाट्या। उद्यापासून याचं आम्ही ट्रायल रन सुरू करतोय। एक दिवस आम्ही 11 चारीला देणार, दुसऱ्या दिवशी 12 चारीला देणार, तिसऱ्या दिवशी वृंदावनला देणार, चौथ्या दिवशी आपण गणेश बंधाऱ्याला देणार। हे सगळं एक अभ्यासपूर्वक 1 महिना याच्यामध्ये काय निकष आपल्याकडे येतात, याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काय फायदा होतो, स्थानिकमध्ये जाऊन लोकांचं मत घेणार आपण, किती पाणी कुठं जातंय, काय जातंय, कसं पाण्याची लेवल वाढते, या सगळ्या गोष्टी करण्यामागं फार अथक प्रयत्न केले। आणि जे काही पाण्याची दुरावस्था आपल्या परिसरामध्ये आबा झालेली आहे, मी तुम्हाला शब्द देतो, पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या गोदावरी उजव्या कालव्याच्या रुंदीकरणाचं 190 कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब करतात। एकदा हे काम सुरू झाल्यावर आपण 1 वर्षामध्ये जे पाणी शिर्डीच्या परिसरामध्ये येत असताना कालव्याचं गेज हे 250 क्युसेक लागतं, ते कालव्याचं रुंदीकरण झाल्यानंतर 550 क्युसेक लागेल आणि 15 दिवसामध्ये आपल्या राहत्या तालुक्याचं आवर्तन संपेल। एवढंच नाही, पण 6 महिन्यामध्ये आपल्या गोदावरी उजव्या कालव्यावर आधारित असलेल्या पोटचाऱ्या दुरुस्ती, मग आपली चारी 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 वाकडीपर्यंत 290 कोटी रुपयाला माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मान्यता दिली। त्याचं आता कमिटीकडे गेलेलं आहे। आपण मान्यता देऊन टेंडर फ्लॅश करून पुढच्या 6 महिन्यानंतर 290 कोटीमध्ये पोटचाऱ्या दुरुस्तीचं काम झाल्यानंतर 2 वर्षामध्ये कधीही शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा कोणीही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही, हा शब्द डॉक्टर सुजय विखे पाटील तुम्हाला देतो। हे मिळालेलं पद सर्वसामान्य जनतेच्या आधारावर, त्यांच्या ताकदीवर, त्यांच्या आशीर्वादामुळे या पदाचा वापर फक्त आणि फक्त या परिसराच्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे। हे कधीच कोणी केलं नाही। मुंबईला बसलो, पोटचाऱ्यांचं प्रेझेंटेशन केलं, सगळ्या पोटचाऱ्या 12 नंबर सुद्धा कुठलंही अतिक्रमण कोणीही चारीवर असलं, मग तो नगरसेवक असो, नगराध्यक्ष असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो, पण जो कोणी शेतकऱ्यांचं पाणी अडवणूक करणार ते चाऱ्या सगळ्या मोकळ्या करण्याचा शब्द मी प्रत्येक शेतकऱ्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो। ही कारवाई जी झाली, ते बदललेलं शिर्डी मागच्या 1 महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। हे कोणाच्या व्यक्तिगत द्वेषाने नाही, हे कुठल्या एका व्यक्तीविरोधात नाही, पण मी अनेक वेळेस बोललो आणि आजही बोललो की ठीक आहे, काय परिणाम झाला असेल, काही लोकांना त्याच्यामध्ये दुःख झालं असेल, वेदना झाल्या असतील, पण मला नेहमी माझ्या बरोबर मुलं आबा मोठे झाले, आमच्या बरोबर जेव्हा होते सगळे, ते म्हणजे दादा तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता शिर्डी गुन्हेगारी मुक्त होणार आणि काहीच होत नाही। म्हणलं आता असं होणार नाही, हा शब्द मी माझ्या मुलांना दिला आणि मागच्या 1 महिन्यापासून सारखं धरपकड, गुन्हेगारांवर आळा कसण्याचं काम आणि कोम्बिंग ऑपरेशन, प्रत्येक घरामध्ये जिथं तिथं गुन्हेगार आहेत, जिथं तिथं दारूच्या भट्ट्या आहेत, तुम्ही मला पत्ता द्या, दुसऱ्या दिवशी तिथं JCB आल्याशिवाय राहणार नाही, सगळे अवैध धंदे बंद करायला जाणार आहेत। पहिल्यांदा शिर्डीमध्ये जॅमर लावायची प्रक्रिया झाली, कुठेही चुकीच्या ठिकाणी गाडी उभी तर जॅमर। यामध्ये किती शिर्डीच्या लोकांच्या गाड्यांना जॅमर लागले गेले मला माहित नाही। काही नगरसेवक होते, नितीन कोतेच्या गाडीला लागला, आज नगरचे महापौर होते, राहत्यामधले काही नेते होते, त्यांच्या गाडीला जॅमर लागला, ते पोलिसांना म्हणतात ए तू जॅमर कसं लावतो, म्हणलं इथं कोणीच पुढारी नाही, कोणीच भावी आमदार नाही आणि कोणीच माजी आमदार नाही, सगळे सामान्य लोक, कोणीही रस्त्यावर आळवणार करणार नाही। जे गुन्हेगारी मुक्त
शिर्डी करण्याचा संकल्प आपण घेतला, तो आपण शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करणार. कुंभमेळ्याच्या अगोदर एकही अवैध दारूची बाटली सुद्धा इथं विकली जाणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. कोणी असू, कार्यकर्ता असू, त्याला ठोकर. मला असे कार्यकर्तेच नको जे अवैध धंदे करतात. मतदान कमी झालं तरी चालेल, पण गैर प्रकारचे व्यवसाय करणारे कार्यकर्ते याच्या पुढे आमच्या संघटनेमध्ये कधी नव्हते, पण यदा कदाचित असतील तर ते देखील आमच्या निदर्शनात आणून द्या. आपण सगळे बाहेर काढणार आहोत. मगाशी जिके साहेबांनी सांगितलं की जे अंगणवाड्या आपण तयार करायचा संकल्प केला, या अंगणवाड्यांमध्ये माझं स्वप्न दडलंय की आज जर आपण या गोरगरिबांच्या मुलांना, आणि तुम्ही जेव्हा अंगणवाड्या पूर्ण होतील तेव्हा तुम्ही पहा, अशा पद्धतीची अंगणवाडी आपण उभी करणार आहोत की बंगल्यामध्ये राहणारा माणूस सुद्धा त्याच्या नातवाला तिथं पाठवेल अशा प्रकारचं शिक्षण आपण देणार आहोत. हे फक्त पत्राच्या खोल्यामध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी नाहीये. आज जर आपण या मुलांना पहिली ते 6व्या वर्षामध्ये आयुष्याच्या चांगलं घडू शकलो, तर आज या इमारतीचा पाया रचला तर 15 वर्षानंतर शिर्डीमध्ये ताकदवर इमारत या मुलांच्या माध्यमातून उभी राहील. स्वप्न आपण आजपासून पाहायला सुरू करतो. हे शिर्डीमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीचा परिणाम कशामुळे आहे? हे शिर्डीमध्ये पॉलिसीवाले व्यवसायांचा परिणाम कशामुळे आहे? कारण की या मुलांना दुर्दैवाने त्यांच्या तरुण वयामध्ये लहानपणी शिक्षणच मिळालं नाही. ते अंधकारात जगले. त्यांना चांगल्या सुविधा आपण देऊ शकलो नाही. ती चूक परत आपल्याला 25 वर्षानंतर माझ्या नातवाला, तुमच्या नातवांना, तुमच्या मुलांना भोगावं लागू नये म्हणून या अंगणवाड्याची सुरुवात आपण केली. याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड, इंग्लिश टीचिंग हे सगळं करणार आहोत. एवढंच नाही, पण आपण प्रत्येक वॉर्डामध्ये जिथं आता अंगणवाडी बांधतोय तिथं एक फॅब्रिकेटेड आरोग्य केंद्र पण आपण बांधणार आहोत. प्रत्येक गरीबाला मोफत रुग्णांना ट्रीटमेंट, मोफत औषधं, मोफत चेकअप हे देखील सुविधा प्रत्येक वॉर्डामध्ये आपण सुरू करण्याचा मानस केला आणि ते करून दाखवणार. एक बदललेली शिर्डी तुम्हाला पाहायला मिळणार. मला काय नगराध्यक्ष व्हायचं नाही, मला कुठे निवडणूक लढवायची नाही, पण निवडणुकी प्रति पक्षापलीकडे जाऊन माणुसकीला किंमत देणं आवश्यक आहे. आजपर्यंत शिर्डीमध्ये सगळ्यांनी एकामेकावर कुरवड्या केल्या आणि या सगळ्यांमध्ये राहिला माग तो गरीब माणूस. पण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या संकल्पनेतून बाबांची कृपा आमच्यावर राहिली की सातत्याने जनतेने आशीर्वाद दिला, पद मिळालं आणि या पदामुळे आज शिर्डीचा एवढा विकास आपण करू शकतो. 10 दिवसामध्ये कालच शिर्डी थीम पार्कची वर्क ऑर्डर झाली. 10 दिवसामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण जवळपास 40 कोटीची सुरुवात आहे. पण हा थीम पार्क मी तुम्हाला 2 वर्षामध्ये कुंभमेळ्याच्या पूर्वी 100 कोटीपर्यंत घेऊन पूर्ण करून देणार हा पण शब्द आहे. हे थीम पार्क आपल्या या शिर्डीचं औद्योगिकरण बदलणार आहे, शिर्डीची अर्थव्यवस्था बदलणार आहे. साईबाबा संस्था विश्वस्त व्यवस्थेने ठराव करून 30 कोटी रुपये इंडोर थीम पार्कसाठी त्या ठिकाणी दिले. ते आता कोर्टामध्ये आपण सबमिट केले, जेव्हा मंजुरी मिळेल त्याचंही काम सुरू होईल. त्याच दिवशी आपण शिर्डीमध्ये 350 लोकांना अर्धे गुंठे जागा देऊन त्यांच्या हक्काचे घर जमीन वितरण देखील त्याच कार्यक्रमामध्ये करणार आहोत. असं एकही शब्द नाही जो आपण विधानसभेला दिला जो पूर्ण करू शकलो नाही. हे जे लोक बाहेरून येतात, महाराष्ट्रातून येतात, इतर भागातून येतात, इतर गावातून येतात, भाषण करतात, गरिबांबरोबर बसून त्यांच्याबरोबर भाकरी ह्याचं नाटक करतात, त्यांचं दुःख सावरण्याचं नाटक करतात. प्रत्येक वेळेस दुःख सावरताना यांना कॅमेरामॅन पाहिजे, यांना बातमीदार पाहिजे. आम्ही धंदा कधी केला नाही, आम्ही धंदा कधी करणार पण नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण शोधायचा प्रयत्न करतात. मी सगळ्यांना आवर्जून सांगतो, तुम्ही कितीतरी राजकारण केलं, कितीतरी मला बदनाम केलं, कितीतरी आरोप केला, पण शिर्डीमधून गुन्हेगारी उकरून फेकल्याशिवाय मी थांबणार नाही. हा माझा शेवटचा बाई पण केलेला आहे. काय व्हायचं होऊ द्या. आता ना सुजय विखे थांबणार, ना शिर्डीचा विकास थांबणार. महिला सुरक्षित होणार आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये कालिका नगर असेल, आंबेडकर नगर असेल, लक्ष्मीनगर असेल, प्रत्येक गल्ल्यामध्ये सीसीटीव्ही लावून त्याचा रिले पोलीस स्टेशनला जाणार आहे. प्रत्येक गल्लीमध्ये सीसीटीव्ही लागणार आहे, नाईट विजन सहित. एका बटनवर शिर्डी करणार आहे की शिर्डीमध्ये कोण काय गडबड करू राहिलं. मला एक कार्यकर्त्यावर भेटला, एकच विनंती आहे, तुम्ही चांगलं करता, फक्त निवडणुकीच्या एक रात्री अगोदर सीसीटीव्ही बंद करा. बाबा ठीक आहे, ते पाहू आपण आवा कसं करायचं.
कार्यकर्ते हुशार आहेत त्याला त्यांच्या नगरपंचायत पडलंय. पण हे सगळं एक फार मोठ्या मेहनतीने साहेबांच्या आशीर्वादाने आपण करू शकलो. अंगणवाड्यांचं भूमिपूजन झालं. आज हे पाणी आपण देण्याचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न असतो. निरंतर विकास आणि हा विकास गरजेचा आहे. कित्येक लोक 25-25, 40-40 वर्ष आमदार राहिले पण शेतकऱ्यांना पाटाचं पाणी देऊ शकले नाही. आपण गटारीचं पाणी शेतकऱ्यांना शुद्धीकरण करून देऊ राहिलो. इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. हे आपली उपलब्धी आहे. आणि म्हणून विकास जर असेल तर कोणी किती जरी कुरघोडा केल्या, काय परिस्थिती होती विधानसभेमध्ये शिर्डीची, कोण कुठे रात्री बैठका घेतल्या, कोण संगमनेरच्या नेत्याबरोबर बसलं, कोण रात्री तिकडे सेटिंग केली, कोण काय, सगळं मला माहिती आहे. मला कळत ते समजू नका. सगळ्यांच्या बैठका, सगळ्यांची चर्चा, सगळ्यांचे व्हॉट्सअप, सगळ्यांचे फोन, व्हॉट्सअप कॉल जरी केला तरी रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत पोहोचल्या. पण जसं मी म्हटलो की वेळ असती नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा कळेल. ते महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा मंत्रालयात जातो भैया, अनेक लोक मुलं भेटतात मराठवाड्यातले, ते म्हणतात दादा तुमचं ते डायलॉग आम्हाला फार आवडला आणि तुम्ही हे वाक्य बोला की कोणाचाच हिशोब अपूर्ण ठेवायचा नाही, सगळ्यांचा हिशोब होणार. आजही बोलतो, याच्या अगोदरही बोललो आणि यापुढेही बोलतो. गद्दारीला क्षमा नाही. सगळ्या गोष्टीला क्षमा असू शकते. तुम्ही संघटनेमध्ये राहून चुका करा, तुम्ही घरी झोपले, घरी झोपून राहिले, तुम्ही प्रचार केला नाही, सगळ्या गोष्टीला माफी आहे. पण तुम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या सगळ्या ताकदीचा, सत्तेचा वापर करून तुम्ही त्यांच्याबरोबर जर गद्दारी करत असाल तर त्या गद्दारीला या शिर्डीच्या भूमीमध्ये क्षमा नाही, मुळीच नाही. प्रामाणिक माणसं बिचारे बिना पदाचे पळत राहतात. काही लोकांचं वय झालं, काही आम्ही देऊ शकलो नाही, पण निरंतर सेवा. आज हे जे व्यासपीठावर बसलेत ना, जे पांढरे झालेत, त्याचे केस गेलेत, हे सगळे बिना पदाचे अपेक्षेने विखे पाटील कुटुंबाबरोबर एकनिष्ठ राहिले. असं संघटन जेव्हा माझ्या मुलांबरोबर मी या वयात जाईल, असं संघटन जर बांधायचं असेल तर त्याची सुरुवात देखील आजपासूनच करावं लागेल. की लोकांना हे कळायला पाहिजे की आपण कोणाबरोबर आहोत. हे होणार, 100% होणार. चांगले परिणाम, वाईट परिणाम. नुसतं श्रीरामपूरला मी भाषण करून आलो 2 दिवसामध्ये, अख्खा इकडे सगळे. मी म्हटलं फक्त लक्ष घालणार तर 18 नगरसेवक, नगराध्यक्ष सहित सगळे भाजपमध्ये. मला काय कोणावर दहशत करायची नाही. मी फार सामान्य माणूस आहे. मी गरिबांसाठी काम करणार, मी शिर्डीच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करणार. आपल्याला कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी पूर्णपणे तयार पाहिजे. ट्रॅफिकचं नियोजन व्हायला हवं. जेव्हा शिर्डीमध्ये एका दिवसामध्ये 10 लाख लोक येतील, त्या 10 लाख लोकांच्या नियोजनाची तयारी आपल्याला ग्रामस्थ म्हणून एकत्रित करावी लागेल. आणि म्हणून 10 लोकांची व्यवस्था, किंवा त्यापेक्षा जास्त जर लोक आले, अवघ्या 3 दिवस सलग सुट्टी असतं तर मंदिराचं दर्शनाचं नियोजन कोलमडतं. माझी हात जोडून ग्रामस्थांना विनंती आहे की अनेक गोष्टी आपण बदलल्या. मला ग्रामस्थांचा, सगळ्या पक्षाच्या लोकांचा एक गोष्टीला पाठिंबा मात्र पाहिजे की जी मागणी मी संस्थांकडे केली की VIP दर्शन फक्त आणि फक्त सकाळच्या 2 तासासाठीच झालं पाहिजे, ही भूमिका ग्रामस्थांनी मिळून आपण या आठवड्यामध्ये साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेला निवेदन देणार आहोत की सकाळची काकड आरती झाल्यानंतर पुढचे सकाळचे 2 तास, सकाळचे 2 तासच फक्त VIP आले पाहिजेत. दिवसभर सर्वसामान्य माणसाने दर्शन घेतलं पाहिजे. याने 2 फायदे होतात. एक फायदा मी कॅमेरा पुढे बोलू शकत नाही, पण दुसरा फायदा की जे दलाल गोळे झालेले आहेत त्या ठिकाणी, जे साईबाबांच्या नावाने गोरखधंदा करतात, यांचा धंदा पण बंद पाडायचा आहे. कोणी आलं का? कोणच्या उद्या म्हणजे गरिबांवर कारवाई करायची आणि बंगलेवाले फुले आणि सायरान करतात त्यांच्यावर कारवाई नाही, त्यांच्यावर पण कारवाई होणार, हे शेवटपर्यंत सांगतो. सगळे शिर्डीमध्ये एक समान आहेत. कोणाला वाटत असेल की कोण कुठे आहे, कोणाचं पुढे लिंक आहे, कोणी डायरेक्ट वरती कॉन्टॅक्ट मध्ये, इथं पुढे कॉन्टॅक्ट करून उपयोग होत नाही. शिर्डीचं उत्तर शिर्डीमध्येच द्यावं लागणार, हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार. ना मी कोणाचं ऐकतो ना कधी ऐकलेलं आहे.
शिर्डीचा निर्णय हा ग्रामस्थ घेणार. आपण पुढच्या आठवड्यात एकत्रितपणे हे निवेदन देणार की तिरुपतीच्या धर्तीवर पहाटेचं जसं व्हीआयपी दर्शन आहे तसं शिर्डी संस्थांमध्ये व्हावं. यासाठी पहिलं निवेदन देऊ, संस्थांना अभ्यास करायची संधी देऊ. नाहीतर त्या ठिकाणी व्हीआयपी कल्चर आणि व्हीआयपी दर्शन आणि हे दिवसभर जे व्हीआयपी पासचा धंदा चालतो या विरोधात महिन्याभरानंतर जर निकाल लागला नाही तर डॉक्टर सुजय विखे पाटील उपोषणाला शिर्डीच्या प्रांगणामध्ये बसणार. या गोष्टी गरजेच्या आहे, त्या केल्या जाणार, यावरती शंका धरू नका. बाकी लोक साखळी उपोषणाला बसा, कारण की बरेचसे लोक उपाशी राहू शकणार नाहीत. आपण हे करणार, संस्थांना करावंच लागेल. येतो माणूस 2 मिनिटात लगेच घरी. जेव्हा 1000 आश्रम बांधलं जात होतं तेव्हा दुर्दैवाने मी राजकारणात नव्हतो. मी म्हटलंय काय चाललंय, तेव्हा लोकांना आवडलं, कारण की सगळ्यांचे डंपर कामाला लागले होते, सगळ्यांचे जेसीबी कामाला लागले होते, कोणाला मुरमाचे पैसे, कोणाला खडीचे पैसे. ते पैसे करून हॉटेल बांधलं, आता हॉटेल मोकळं आणि आश्रम फुल. काय परवडत होतं? साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने फक्त साई भक्तांची येण्या जाण्याची सोय केली पाहिजे. आपण तिरुपतीचं नाव घेतो, तिरुपतीने कधी आश्रम बांधले, तिरुपतीने कधी हॉस्पिटल बांधले, तिरुपती कधी मोफत भोजनालय तिरुपतीने चालू केले? काहीच नाहीये. ते फक्त त्यांचा येणारा घाट, तिथं पोलीस संरक्षण चेकिंग किती कडेकोट बंदोबस्त. एक दारूची बाटली सुद्धा वरती डोंगरावर बालाजीकडे जाऊ शकत नाही. आपल्याकडे साई आश्रम जेव्हा आपण साफ करायला जातो तर ट्रॅक्टरची ट्रॉली भरून दारूच्या बाटल्या निघतात. काय करायचं याचं? म्हणजे फक्त उत्पन्नाच्या स्तोत्रामध्ये आपल्या तुलनेत तिरुपती बरोबर आहे, पण स्वच्छतेमध्ये नाही, सुरक्षेमध्ये नाही, दारूबंदीमध्ये नाही. आपल्या सोयीने तुलना करतात. आम्हाला आमची शिर्डी सुरक्षित ठेवायची आहे. साई भक्तांना पूर्णपणे संरक्षण पण द्यायचंय. येणारा साई भक्त गेल्यानंतर म्हणला पाहिजे यार मैं जब 3 साल पहले आया था तर शिर्डी बड़ी गड़बड़ था, इस बार क्या क्या है इतना खूबसूरत शिर्डी था, अभी तो मैं हर महीने हर हफ्ते जाऊंगा. हे वाक्य निघणाऱ्या साई भक्त तोडून आलं पाहिजे. हे काम आपल्याला करायचं. पण काही ठराविक लोक आहेत, अंबानी आले तरी तेच, हे आले तरी तेच, हे आले तरी तेच, हे आले तरी तेच. प्रत्येक व्हिडिओ शूटिंग मध्ये तेच चेहरे. मग खरं पॉलिसी कोण करतंय? बंगल्यामध्ये राहणारे का झोपडपट्टीमध्ये राहणार? त्या गरीबाला तर खायला पण काही नाहीये. तर हे सगळं चालणार नाही. ज्याला आवडतं त्याला आवडा. मला काय कोणाची सोयरकी करायची, त्यामुळे सगळेच मला आवडले पाहिजे, मी सगळ्यांना आवडलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला माझ्याबद्दल जे बोलायचंय, जे सोशल मीडियावर टाकायचं टाका. ना कोणाच्या टाकण्याने माझं मतदान कमी झालंय, ना कोणाच्या भाषणाने आम्ही पडलो. जेवढं मला विरोध कराल तेवढं मताधिक्य घेऊन परत विधानसभेमध्ये साहेबांना आपण निवडून आणू. जेव्हा विधानसभेला मी आलो एकदम घासून पावा लागल असं घाम फुटला, शेजारचं गडी इकडे सकाळ संध्याकाळ याला आण त्याला आण, इकडून आण, देशाचा नेता, राज्याचा नेता, गल्लीचा नेता, बोळीचा नेता, कोण कुठं फुटलं, कुठं ही फुटलं, कुठं उभं फूट पडली, कुठं वाकडी फूट झाली, असं झालं तसं झालं. काय सोशल मीडियावर कोण कोणाबरोबर चाललंय काही खान पत्ता लागत नव्हतं. इथं बैठक का तिथं बैठक, हा त्याच्याबरोबर गेला, साहेब मला फोन लावायचा, अरे रात्री तो तिकडं होता, तो याच्यावर. म्हणजे साहेब फोन बंद करा सगळ्यात पहिले. किती जरी पुढारी आपल्या बाजूने गेले, लांब गेले, पुढारी सेटलमेंट केले, पण या मतदारसंघाचा गरीब माणूस हा तुमच्याच पाठीमागे उभं राहणार. त्यामुळे काळजी करू नका. सर्वसामान्य माणसामध्ये जाऊन आम्हाला त्यांच्या मनामध्ये असलेले भावना, त्यांच्या डोळ्यामध्ये असलेले अपेक्षा, आकांक्षा, गरीब माणूस जेव्हा मतदान टाकायला जातो तो हा विचार करतो की यार या माणसा व्यतिरिक्त दुसऱ्याला मतदान टाकलं तर उद्या आम्ही 1 वर्ष तरी जगू शकू का? आणि जेव्हा त्याला हे उत्तर मिळत होतं तो काही झालं तरी विखे पाटीलच बटन दाबायचं आपण या मतदारसंघामध्ये. कारण की या माणसाने आम्हाला 50 वर्ष न्याय दिला, या परिवाराने आम्हाला 50 वर्ष न्याय दिला. त्यामुळे मी सगळ्या पुढाऱ्यांना सांगतो, मी कुठे जरी गेले पण या मतदारसंघाचे आमच्या परिवारापासून खासदार बाळासाहेब विखे पाटलांपासून
तर माझ्यापर्यंत आम्ही काय असे लोक कमवलेत की ज्यांना कापलं तरी विखे पाटीलच दिसणार, अशा लोकांच्या जीवावर आम्ही राजकारण करतो, अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही राजकारण करतो. नामदार साहेबांचं राजकारण 3 पुढाऱ्यांवर नाहीये. फक्त आपण बोकडी घालतो. साहेब हा चालला बरं, साहेब हा चालला बरं का, हा इकडे फुटला बरं का, काही बरं पडत. आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता त्याचं काम त्याला माहिती आहे, तो प्रचार करतो, घरी जातो, मतदारांशी मतदान टाकतो, निघून जातो. हे असे लोक आपण कमवू शकलो, याचा मला आनंद आहे. आणि त्याच सगळ्या एकनिष्ठ लोकांना येणाऱ्या कालावधीमध्ये सुजय विखे न्याय देणार. किती जरी वाईटपणा घ्यावा लागला, काही जरी झालं तरी येणाऱ्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे लोक एकनिष्ठ राहिले त्यांनाच आमच्याकडून सगळी ताकद दिली जाईल, हे तुम्हाला सांगतो. त्यामुळे आपण सगळेजण आलात, मला विश्वास आहे की मिळून काम करू, शिर्डीचा विकास एकत्रित करू. नगरपंचायतीला फार वेळ अजून, लगेच काय भांडणं करू नका. काय होतं का नाही तोपर्यंत जिगे साहेबच आपले नगराध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत. आणि 2दा डबल चान्स आहे, दुसऱ्यांदा नगराध्यक्ष झाले. चांगलं काम माननीय सीओ साहेबांचं आहे. नगर परिषदेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं काम उत्कृष्ट आहे, इंजिनियरचं काम उत्कृष्ट आहे. तुम्ही जेव्हा 1 वर्षानंतर त्या थीम पार्कच्या बाजूला जाल, आज आंबेडकर नगरचा रस्ता मोकळा झाला, तिथं आपण कुंभच्या दृष्टिकोनातून फार मोठं, जसं संगमवाडी ब्रिजला पार्किंगची व्यवस्था केली होती तसे तिथं पार्किंग, लक्झऱ्या सगळं हे फार मोठा संकल्प आहे. प्रसादाचा रोड आपण रुंद केला. आज आंबेडकर नगर जे तुटलं त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांनी विश्वास ठेवून तर मोकळं केलं. तिथं आपण जवळपास 50 फुटी रस्ता थेट थीम पार्कला नेणार आहोत. शिर्डीची पूर्ण ती बाजू जी कित्येक वर्षापासून वंचित होती, ती पुढच्या 5 वर्षामध्ये शिर्डीच्या सगळ्यात मोठ्या विकासाला हातभार लावणारी बाजू राहील. आणि त्यानंतर पिंपळी रोड आपण घेऊ, त्याचा पण नंबर लागणार आहे. ते पण होते रिंग रोडचं काम पुढच्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला मी सुरू करून देतो, हे शब्द तुम्हाला त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो ना. याच्या पुढं जो म्हणाल दादा माझं काय, त्याला सगळ्यात पहिलं पाठीमागं दादा आमचा विचार करा, त्या माणसाला लगेच गाडी टाकून त्याचं काम केलं जाणार. व्यक्तिगत स्वार्था पलीकडे जाऊन शिर्डीचा विकास होणार. नाराज झालं तरी चालेल, पण मला हा अनुभव आहे की शिर्डीचा जेव्हा विकास होतो तर गोरगरीब जनता त्याला पाठिंबा देते. हे काम आपण करणार आहोत. आमचं शेड करू आपण. त्या शेडच्या मोबदल्यामध्ये भरपूर गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. थांबा जरा, चर्चेतून आपला विषयांतर व्हायला नको. तर आपण सर्वजण आलात, मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब परत एकदा या शिर्डीच्या विकासामध्ये आपण एकत्रितपणे चांगलं काम करून सर्वसामान्य जनतेच्या मताच्या जे काही विश्वासाला पात्र ठरू असं काम आपण करणार आहोत. येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या सगळ्यांबरोबर आपण या शिर्डीचा विकास असाच चालू ठेवूया हा विश्वास व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात, मला काही भाषण करायचं नव्हतं, पण आता ह्या पहिला कार्यक्रम ज्याच्यामध्ये फक्त सगळे पुढारी दिसू राहिले, सामान्य माणूस नाही, म्हणून मग म्हटलं सगळं बोलूनच घ्यावं. तरी 2-3 गडी नाही तिथं, त्यांना मी फोनवर रेकॉर्डिंग ऐकून टाका. तर आपण सगळेजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.